शिवहरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती नमामि शंकर शिवशंकर शंभो। श्री शिवाय नमस्तुभ्यं। हर हर महादेव। ओम हनुमते नमः। नमस्कार मैत्रिणींनो, पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्यांना हे रहस्य जाणून तुम्हाला धक्का बसेल। हो भक्तांनो, तुम्हालाही पहाटे 3 ते 5 दरम्यान लघवी करावी लागते का? मग सावधान राहा, ही सामान्य गोष्ट नाही। पूज्य महाराजांनी सांगितलेले हे रहस्य। तुमची झोप अर्धवट राहते, मग शेवटी भक्तांनो हे विश्व तुम्हाला काय सांगू इच्छिते? काय आहे शेवटी तुम्हाला कोणता वेळ संकेत देत आहे? ही मोठी विनाशाचा संकेत आहे की शुभ वार्ताचे लक्षण आहे की येणाऱ्या मोठ्या आपत्तीचे लक्षण आहे? भक्तांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व व्यवस्थित माहिती सांगू, पण त्यापूर्वी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तो अजिबात चुकवू नका, कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे। अर्धवट माहिती कधीही लाभ देत नाही आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही त्याचा फायदा होईल। आणि हो भक्तांना, व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल। मैत्रिणींनो पहा, मी एक गोष्ट नक्की सांगेन की कुठल्याही चांगल्या गोष्टी आणि कुठलाही चांगला सल्ला देणे हे आमचे काम आहे। मग आता तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची इच्छा आहे। तर भक्तांनो, तुम्ही जर यावर विश्वास ठेवला तर नक्कीच तुमची बुडणारी बोट वाचेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही। बाकी तुमची इच्छा आहे, तुम्ही स्वतः खूप शहाणे आहात, म्हणून या व्हिडिओमध्ये आम्ही जास्त न बोलता व्हिडिओ सुरू करूया। भक्तांनो, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंत वेळ हा सामान्य वेळ नाही। या काळात विश्वातील अनेक शक्ती सक्रिय आणि जागृत असतात, जसे की देवी देवती, भूत, आत्मा इत्यादी सक्रिय असतात आणि त्या सर्वांना मानवाकडून म्हणजेच आपल्याकडून या सिग्नल मिळवायचे असतात। भक्तांनो, जेव्हा आपण आपल्या आयुष्यात काही चुका करतो तेव्हा देव आपल्याला सिग्नल देतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या आयुष्यात ज्या चुका करत आहोत ते आपण भविष्यात करू नये। तसे जर आपण काही चांगले करत असो तर देव आपल्यावर प्रसन्न असतात। आपले पूर्वज आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर शुभ आशीर्वाद देतात आणि देवदेवतांवर प्रसन्न असतात, म्हणून भक्तांनो ते आपल्याला सिग्नल देखील देतात, ज्यामध्ये अनेक सिग्नल असतात। काही जागृत आणि सात्विक संकेत देतात। कधी कधी आपण रात्री अचानक गाढ झोप लागलेली असते की जागे होतो, तर कधी कधी आपल्याला स्वप्नात काही संकेत दिसतात। जर तुम्ही पहाटे 3 ते 5 या वेळेत जागे होत असाल तर प्रिय भक्तांनो, देव असो, भूत असो किंवा आत्मा असो किंवा तुम्हाला काही संकेत देव इच्छित देत असेल। जर तुम्ही पहाटे 1 ते 2 या वेळेला जागे झालात तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल। 1 ते 2 ही वेळ भूत आणि पिशाच्याची असते। या काळात या सर्व नकारात्मक शक्ती आपल्या पृथ्वीवर इकडे तिकडे फिरत असतात। आता तुम्ही म्हणाल, हे तुम्ही काहीही सांगता, भूत प्रेत पिशाच्य बाधा ह्या कलियुगात आणि आत्ताच्या युगात असणे अशक्य आहे। तुम्ही कुठेही अंधश्रद्धा पसरवता, पण भक्तांनो, खरंच तुमचा विश्वास असेल तर तुम्ही विश्वास ठेवा, नसेल तर नाही। आणि जर तुम्ही पहाटे 1 ते 2 या वेळेत जागे होत असाल तर तुमच्या घरात एखाद्या भूतांची सावली असू शकते किंवा एखादं भूत किंवा आत्मा तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्हाला काही सांगू इच्छित असेल, तर अशा परिस्थितीत भक्तांनो येणाऱ्या काळात तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल। तुमच्या आयुष्यात काही मोठी आपत्ती येऊ शकते, तुमच्या कुटुंबाला मोठ्या समस्या येऊ शकतात, तुमची मुले धोक्यात येऊ शकतात, तुमचे काम बिघडू शकते। जर तुम्ही या वेळेत अंतर्नाने जागे होत असाल तर तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागेल। तुम्हाला काही विशेष उपाय करावे लागतील। रात्री या वेळेच्या अंतराने तुम्ही जागे होत आहात ही सामान्य गोष्ट नाही। जेव्हा जेव्हा तुम्ही या वेळेच्या अंतराने जागे व्हाल, हो भक्तांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही पहाटे 1 ते 2च्या दरम्यान जागे व्हाल तेव्हा तुम्हाला हनुमानजीचे ध्यान करावे लागेल। जेव्हा जेव्हा तुम्ही या वेळेच्या दरम्यान जागे व्हाल तेव्हा तुम्हाला भगवान श्री हनुमानांचे चिंतन करावे लागेल आणि एक मंत्र आहे, तो काळजीपूर्वक ऐका। ओम हनुमते नमः मंत्र खूप काळजीपूर्वक ऐका। मी तो तुम्हाला जो पुन्हा सांगेन, ओम हनुमते नमः, तुम्हाला हा मंत्र जप करावा लागेल। जेव्हा तुम्ही या वेळाच्या अंतराने जागे व्हाल आणि नंतर तुम्हाला पुन्हा झोपावे लागेल तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता, तेव्हा तुम्हाला त्रास देणारे भूत आणि आपले जे तुमच्या घरात येऊ इच्छितात
तुमच्या शरीरात येऊ इच्छितात ते तुमच्यापासून दूर जातील. भगवान श्री हनुमान तुमचे रक्षण करतील. म्हणून भक्तांनो, मला आशा आहे की मी काय म्हटले ते तुम्हाला समजले असेल. आणि रात्री झोपताना तुमच्या डोक्याजवळ उशीखाली चाकू ठेवा. हो भक्तांनो, रात्री झोपताना तुमच्या उशीखाली चाकू ठेवा, कारण त्याच्यामुळे सुद्धा काहीतरी फरक पडेल. असं नाही की तो चाकू तुम्हाला मारण्यासाठी ठेवायला सांगत आहे, तर ती एक शास्त्रीय कारण आहे. झोपताना संध्याकाळी उशीखाली चाकू ठेवणे हे एक शास्त्रीय कारण आहे. आता पुढील गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका. पहाटे 2 ते पहाटे 3 दरम्यान, जर तुम्ही पहाटे 2 ते पहाटे 3 दरम्यान जागे होत असाल तर हे देखील एक खूप मोठे लक्षण आहे. हे देखील धोकादायक लक्षण आहे. जर तुम्ही तुमची झोप पहाटे 2 ते पहाटे 3 दरम्यान असेल तर तुम्हाला यावेळेच्या अंतराने खूप काळजी घ्यावी लागेल. जर तुमची झोप रात्रीच्या यावेळी उठत असेल तर तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात. ते चुकीचे काम करणे थांबवा. भक्तांनो, ज्यामुळे तुमच्या पूर्वजांना खूप समस्या येत आहेत, तुमच्या पूर्वजांना खूप दुःख होत आहे, तुमच्या पूर्वजांना त्रास होत आहे, तर तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. जर तुम्हाला हे संकेत समजले नाही तर तुमच्या आयुष्यात खूप मोठा विनाश होऊ शकतो. जेव्हा पूर्वज आपल्यावर रागवतात तेव्हा आपले संपूर्ण जीवन बिघडते. आनंद, शांती, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्व काही हिरावून घेतले जाते. संपत्ती देखील गमावली जाते. भक्तांनो, त्याचे नातेसंबंधही तुटतात. त्यांचे निरोगी शरीरही आजाराने वेढले जाते. त्यामुळे कुटुंबात दरी निर्माण होते, कुटुंब विस्कळीत होते, घर विस्कटले जाते, दुकाने विकली जातात, नोकरी जाते, पण पती आणि मुले त्यांना सोडून जातात. अशा गोष्टी घडतात. म्हणून जर तुम्ही या वेळेच्या अंतराने पहाटे 2 ते 3 वाजायच्या या दरम्यान जागे होत असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. आणि भक्तांनो, तुम्हाला तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काही उपायसुद्धा करावे लागते. तर उपाय काय आहेत, काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला कुत्र्याला भाकरी खायला द्यावी लागेल. मग तुम्ही रोज दिलं तर चांगलंच, नसेल तर प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला तरी तुम्ही कुत्र्याला भाकरी खायला द्यावी. माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत. आग्रास किंवा अमावस्येच्या दिवशी गोमातेला हिरवा चारा द्यावा लागेल. हो भक्तांनो, जर तुम्ही हे उपाय करायला सुरू केले तर तुमच्या राहू केतू देखील बरा होईल. त्यासोबत काही कारणास्तव पूर्वजांना होणारा त्रासही दूर होईल. समस्या दूर होतील, तुमचे पूर्वज मुक्त होतील, तुमचे पूर्वज आनंदी होतील आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा सर्व काही चांगले होऊ लागेल. म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे. भक्तांनो, आता पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही पहाटे 3 ते 4 दरम्यान उठत असाल तर तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. भक्तांनो, हा काळ खूप धोकादायक आहे. जेव्हा आपल्याला घरातील कुलदेवता आपल्यावर रागवते, जेव्हा आपल्या घरातील देवता, आपली कुलदेवता कोण आहे, अनेक लोकांमध्ये सर्पदेवता देखील असतात. जेव्हा हे देवता आपल्यावर रागवतात तेव्हा ते आपल्याला एक संकेत देतात की तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात. आता तुम्ही चूक करणे थांबवावे. भक्तांनो, ते सोडा. असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या घरातील कुलदेवतांच्या आठवण राहत नाही. असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या घरातील कुलदेवताची पूजा करत नाही, कुलदेवताच्या मूळ स्थानी सुद्धा जात नाहीत. तेव्हा कुलदेवता रागवतात आणि अशा समस्या उद्भवू लागतात. भक्तांनो, कुलदेवता रागवतात त्या घरातील कोणीही कधीही प्रगती करू शकत नाही. कुटुंब कधीही प्रगती करू शकत नाही. कुटुंबात भांडणे होतात, घरात मुले आजारी पडतात, मुलांचे लग्न होत नाही, लग्नात अडचणी येतात, समस्या उद्भवतात. जेव्हा आपल्या घरातील कुलदेवतांचे रक्षण होत नाही तेव्हा या सर्व समस्या उद्भवतात. म्हणून अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी घ्यावी लागते. भक्तांनो, जर तुम्ही रात्री 3 ते 4 जागे होत असाल तर तुमची कुलदेवता तुम्हाला संकेत देत आहे. तुम्हाला आता विशेष काळजी घ्यावी लागेल आणि आता तुम्हाला कुलदेवतेची पूजासुद्धा करायला सुरुवात करावी लागेल. म्हणून पहाटे 3 ते 4 यावेळी तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील कुलदेवतांची पूजा करावी लागेल. स्त्री स्वरूपात कुलदेवता असेल तर तिची ओटी भरावी. पुरुष स्वरूपात कुलदैवत असेल तर त्यांना तांदळाने, नारळाने, फळाने अर्पण करावे, त्यांना धूप अर्पण करावे. भक्तांनो, आता पुढची गोष्ट कशी आहे, मी तुम्हाला रात्री 3 ते 4 पर्यंतची वेळ सांगितलेली आहे, पण पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंतची वेळ खूप खास आहे. हो भक्तांनो, पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंतची वेळ खूप खास आहे. जर तुमची झोप यावेळी जागी होत असेल तर मग लघवी करण्याच्या गरजेमुळे असो किंवा अचानक जाग येत असेल तरीही तुम्ही आनंदी राहावे. भक्तांनो, देव तुम्हाला संकेत देत आहे. विश्वातील दैवी देवता पूर्वज तुम्हाला संकेत देत आहेत की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रगती करणार आहात.
तुमचा शुभ काळ रात्रीपासून सुरू होतो, म्हणजे जेव्हा आपण पहाटे 4 ते 5 दरम्यान उठतो तेव्हा आपला देव परमेश्वर आपल्यावर प्रसन्न असतो. भक्तांनो, विश्वाची सर्व शक्ती आपल्यावर प्रसन्न असते. तेव्हा आपण आपल्या झोपेतून जागे होतो. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही पहाटे 4 ते 5च्या दरम्यान उठता त्यावेळी तुम्हाला देवांचे भगवान महादेव यांचे स्मरण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 51 वेळा जप करावा. हे असे दैवत आहेत की भूत पिशाच्च्या पूर्वज यक्ष यांना पळवून लावणारे असे हे एकमेव देव आहेत की यांच्याजवळ काळही टिकत नाही. म्हणून शक्य असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि नंतर पुन्हा झोपी जावे. भक्तांनो, हा काळ खूप पवित्र आहे. हा ब्रह्ममुहूर्त आहे. भक्तांनो, जर तुम्ही यावेळी जागे होत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात. तुमचा चांगला काळ लवकरच सुरू होणार आहे. देव तुमच्यावर प्रसन्न आहे. म्हणून हे काही संकेत आहेत जे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आता काही स्वप्न आहेत. हो भक्तांनो, जर देव स्वप्नातही संकेत देतो तर काही भूत आणि आत्मे देखील असतात. काही संकेत आहेत, त्यांना ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. या संकेतांना ओळखून आपण आपल्या आयुष्यात येणारे दुःख टाळू शकतो. म्हणून स्वप्नातही आपल्याला काही संकेत मिळतात. जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला, हो भक्तांनो, जर तुम्हाला स्वप्नात साप असेल तर तुम्ही खूप काळजी घेतली पाहिजे. हे लक्षण नाही, हे अशुभ चिन्ह मानले जाते. जर तुम्हाला साप दिसला तर याचा अर्थ असा की येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात काही मोठे संकट येऊ शकते. म्हणून जर तुमच्या घराभोवती कोणताही सर्पदेवाचे मंदिर असेल किंवा सर्पदेवाचे मंदिर नसेल तर सरळ शिवमंदिर असेल तर तिथे जा आणि सर्पदेवाला नारळ अर्पण करा. तोही असोला, म्हणजे त्याची केसरे वगैरे काढून असा नारळ मनोभावे अर्पण करावा आणि थोडे दूधही अर्पण करावे. भक्तांनो, हा उपाय करा, नक्की अनुभव घ्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला अशी स्वप्न पडणार नाही. जर तुम्हाला स्वप्नात लहान मुले दिसले तर हो, लहान मुले किंवा जर मुलगी दिसली तर खूप चांगले लक्षण मानले जाते. असे मानले जाते की येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे. आणि जर तुम्ही उंचावरून पडत असाल तर हो भक्तांनो, जर तुम्ही स्वप्नात उंच टेकडी किंवा छतावरून पडत असाल, डोंगरावरून पडत असाल तर हे देखील एक चांगले लक्षण मानले जाते. असे मानले जाते की जर आपण स्वप्नात उंचावरून पडत असाल तर आपण आपल्या सात्विक जीवनात खूप प्रगती करतो. म्हणून घाबरून जाऊ नका. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शांतपणे झोपी जावे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी बरीच माहिती दिली आहे. जर तुम्हाला ही माहिती चांगली समजली असेल तर तुमच्या जीवनातील चांगली दिशा देणे तुमच्यासाठी खूप सोपे होईल. प्रिय भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर तुम्ही भगवान शिवाचे स्वामींचे खरे भक्त असाल तर तुम्हाला शिवस्वामींचे प्रेम, आपुलकी आणि आशीर्वाद मिळवायचे आहेत. आणि जर तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असेल आणि तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर पहाटे उठल्यानंतर भगवान शिवाचे नक्की ध्यान करा. कारण माता लक्ष्मीसुद्धा भगवान शिवाची भक्त. भगवान शिवाने नारायण लक्ष्मीचे लग्न लावून दिले होते. म्हणून माता लक्ष्मीला एक वर दिला होता की भगवान शिवाला आतुरतेने कुठल्याही भक्ताने हाक मारली तर ती माता लक्ष्मी त्या भक्ताची इच्छा पूर्ण करते. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर मैत्रिणी, ही व्हिडिओ पूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम हन हनुमते नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.